हे हाय, वेलकम टू मॉम्झी कॉर्नर. बऱ्याच स्मॉल बिझनेस ओनर्सची स्टार्टिंग लेवलला कॅपॅसिटी नसते की आपण पॅकिंगच्या गोष्टींवरती खर्च करावा हजार हजार रुपये. जसं की लोगो प्रिंटेड कार्ड जे असतात ते बरेच जण नाही अफोर्ड करू शकत. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे की बेसिक लेवलला पॅकिंग कशी छान करू शकतो आणि क्लायंटला सुद्धा कसे इम्प्रेस करू शकतो, जेणेकरून पुढल्या वेळेला ते आपल्याकडे ऑर्डर द्यायला नक्की येतील. सो वेळ न घालवता लेट्स गेट स्टार्टेड. माझ्या पॅकेजिंगमध्ये मी बऱ्याचदा हे व्हाईट अँड ग्रे कलरचे थिन कार्डबोर्ड वापरते. आता हे रेडीमेड कार्डबोर्ड्स मी कुठच्या स्टेशनरी शॉपमधून अजिबात आणलेले नाही आहेत. तर त्यातही मी जुगाड केला आहे, तो कुठचा सांगते. लहान मुलांच्या शॉपमध्ये बऱ्याचदा पॅकिंग करताना ते आपल्याला बॉक्ससोबत कपडे देतात. तर तोच बॉक्स मी इथे यूज केला आहे. फ्रंट साईड आणि बॅक साईड या दोन्ही साईडचे हे जे कार्डबोर्ड आहेत ते मी प्रॉपर प्लेनमध्ये कटिंग करून घेतलेले आहेत आणि आता ते शेपमध्ये कटिंग करते आहे इयरिंग्ज आणि नेकलेससाठी. किंवा बऱ्याचदा काय होतं की काही शॉपकीपर आपल्या कस्टमर्सला फक्त कपडे पिशवीत पॅक करूनच देतात, ते बॉक्सेस यूज नाही करत. मग त्यावेळी जेवढे बॉक्स जमा झालेले असतात ते अक्षरशः रद्दीत जमा होतात. हे मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे. त्यामुळे काय करायचं की लहान मुलांच्या कपड्यांच्या दुकानामध्ये जायचं किंवा जे साडी शॉप जे असतात तिकडे जाऊन तुम्ही शॉपकीपर्सना रिक्वेस्ट करू शकता की तुमच्याकडे जमा झालेले बॉक्स मी घेऊ शकते का. तुमचा जो काही ज्वेलरी बिझनेस आहे, इयरिंग्स किंवा नेकलेस वगैरे, त्यासाठी ते तुम्हाला युजफुल आहे असं त्यांना रिक्वेस्ट करून किंवा एक्सप्लेन करून सांगा, नक्की तयार होतील. मी सुद्धा हेच करते आणि लिटरली हा फंडा इतका छान आणि उपयोगी आहे ना. तर हे जे प्लेन पेपर आहे त्याच्यावरती लोगो प्रिंट करण्यासाठी सुद्धा तुम्हाला जवळजवळ 5 किंवा 7 रुपयाला एक कार्ड मिळतो. तर तुम्हाला फ्रीमध्ये तुमचं हे काम होऊन जातं आहे, तर तुम्ही का नाही करू शकत. सो आता मी ज्या कुठच्या मला मंगळसूत्राच्या ऑर्डर झाल्या त्या त्यांच्या शेप वाईज म्हणजे नेकलेसच्या शेपमध्ये आणि इयरिंगच्या शेपमध्ये असे ते कार्ड्स कटिंग करून घेतले आहेत आणि एक छोटीशी लॉकिंग बॅग येते त्यामध्ये मी पॅक करून कस्टमरला बॉक्समध्ये रॅप करून शिपमेंट करणार आहे. ही ती पॉलिथिनची पॅकिंग बॅग सगळ्यांनाच माहिती आहे. ही आपण शक्यतो प्रसादीमध्ये किंवा ओटीचं जे सामान असतं ते यामध्ये पॅक करत असतो. हे तुम्ही तुमच्या ज्वेलरी पॅकिंगमध्ये सुद्धा यूज करू शकता. इनफॅक्ट या बॅगमध्ये ज्वेलरी एकदम सेफ आहे. त्यामुळे क्लायंटलासुद्धा कसं एकदम छान वाटतं की बाबा झिप लॉक बॅग आपल्याला दिली आहे आणि नेकलेस किंवा इयरिंग एका प्रॉपर कार्डवरती सेट करून आपण त्यांना दिलेलं आहे. तर या पॉलिथिन बॅग ज्या लॉक असतात त्या आपल्याला कुठे मिळतील? कुठच्याही यूज अँड थ्रोचं सामान जिथे मिळतं, प्लेट्स, ग्लासेस वगैरे हे सामान जिथे मिळतं तिकडे या पॉलिथिनच्या बॅग्स बल्कमध्ये आरामात मिळतात. 100 रुपयाला 100 पीस किंवा 200 पीस असे ह्याचे सेट असतात, बंडल असतात. तेच तुम्ही घेऊन ठेवा, कारण मग ही असे बंडल जेव्हा घेतो तेव्हा 1 रुपयाला 1 पिशवी अशी आपल्याला पडते. सो मैत्रिणींनो, तुम्हाला जर हे असे व्लॉग्स आणि माझे हे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसंच तुमच्या बिझनेसशी रिलेटेड तुम्हाला जर काही क्वेश्चनिंग्स वगैरे असेल तर तुम्ही कॉमेंट करून मला नक्की विचारू शकता. मी त्याचं उत्तर व्हिडिओच्या थ्रू नक्की देण्याचा प्रयत्न करेन. तर आता इथे माझं पॅकेजिंग झालेलं आहे. एक मोठी बल्क ऑर्डर मंगळसूत्राची एका मोठ्या बॉक्समध्ये मी पॅक करून देते आहे पुण्याला. हे बॉक्सेस तुम्हाला हवे असतील तर मला कॉमेंटमध्ये लिंक असं लिहून पाठवा. मी त्याची लिंक तुम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की देईन. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.